पुढं पण करू शकता, लगेच क्विक रिझल्ट भेटतो आणि तुमचा सगळे पुरा बॉडीचा ऑल ओव्हर वर्कआउट होऊन जातो स्किपिंगने. तर हा फंडा आहे, त्याच्यामुळे स्किपिंग कमी टाईममध्ये जास्त वर्कआउट म्हणजे रनिंगच्या नंतर ही मारून मागणार आहे, याची पण लेंथ तेवढीच आहे. मोटिवेट होऊन जातो, तसं होऊ नका. त्याचे 100 दिवस आहे, लक्षात ठेवा. आपले फक्त एकच दिवस आहे, काय फरक आहे का नाही. हा मेन फंड आहे, त्याच्यामुळे आपण पण 100 दिवस करा, त्याच्यावर सेम होऊन जाईल. ही गोष्ट आहे, फक्त पेशन्स ठेवा. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 229वा दिवस. तर आज काय करत करणला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे करणला स्किपिंग ठेवून गेला. कारण की आज आपल्याला ही स्किपिंग मारायची होती, पण आपल्याला लक्षातच नाही एक ब्लेड आणायला, कापायला, पाईप कापायचा. पण अशी दोरी मारू पहिली आपण. पाणी हे पाऊस का पिच्चा सोडतच नाही, झाले 5-6 दिवस. आता पण आज बुरबुर चालूच झाली आल्या आल्या. पहिले नव्हती, संध्याकाळी नव्हती. काल काल दुपारून आणि संध्याकाळून पाऊस पडला, पण सकाळी सकाळी नव्हती. आता सकाळी सकाळी पाऊस चालू झाला बघा, बुरबुर. तर जाऊन द्या, काय नाही, पावसाळा असलं होतच ते. पण तरी आपल्या सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे प्लॉटिंग आहे आपल्या इथं, म्हणून काय टेन्शन नाही, किती पाऊस पडू काय पडू, काहीच होत नाही इथं. तर पण एवढं आहे, रनिंग आपली बंद होऊ राहिली. पण हा ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही ना. रनिंग बंद झाली, पण दुसरा वर्कआउट तर आपले चालू होऊ राहिला ना. नाही तर काय, तो पण बंद झाला असता, हा विचार करायचा कधी पण. तर चला, ग्राउंडवर आलो होतो आपण. याला काय असतं, अशी अशी स्किपिंग तयार करायची. कारण की रेडीमेड आणली ती लगेच 100, 150, 200 रुपयाला भेटती, लगेच तुटून जाते सेट मारल्यावर. अशा बनवल्या ना, एक तर स्वस्त भेटत्या आणि तुटत पण नाही. सगळ्यात मेन गोष्ट, 30-40 रुपयात स्किपिंग बनते आपली आणि एकदम मजबूत आणि हेवी बनते. तर चला आता काय करू, तयारी करू ग्राउंडची. चला. तरी काल संध्याकाळी कोण आलं तर वाटतं इथं, कारण की आपलं हे तिकडे ठेवले होते, इकडे कसं काय आले. कारण का संध्याकाळी कोणतरी येतं वाटतं प्रॅक्टिसला इथं. पण येत असं फक्त येऊ, फक्त हे फोडू नाही भाऊ, आपल्याला तेच मेन गोष्ट आहे. नाही हे ब्लॉक फोल्डर ना आपलं चाललं जाईल, त्याच्यामुळे म्हणलो चला. पाऊस चालूच आहे, पावसाला काही हेच नाही हो. झाला आता 7 दिवस कंटिन्यू. इथं बघा आता पाऊस चालू झाला, पुरं खराबच होऊन गेलं जरा. चिक्कल चिक्कल, कोण उभं राहिले वाटतं तिथं. आपली ही स्ट्रेचिंगची जागा खराब झाली. काल एकदम मोठी होती, आज परत खराब होऊन गेली.
वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करायचं, काल आपण जॉगिंग काय केली इकडून केली या रोडने, तर आज जॉगिंग आपण काय करू या रोडने इकडून करू म्हणजे थोडंसं जास्त डिस्टन्स आहे. आणि आज पाऊस पण चालू आहे, आल्यापासून पाऊस चालू आहे. कारण करंट पण नाही आज, कारण की सामान्य ठेवलं परत पॅक करणं लागेल, परत वर ठेवणं लागेल असं फंड आहे. त्याच्यामुळं आपण जॉगिंग इथेच करू एकदम नॉर्मल. आणि आजचा वर्कआउट काय ते आज बघू आपण, चला. आणि एक तुम्हाला 10 वेळेस सांगितलं की इथून रोडवर जसं आपण रनिंग करतो तसं की एकदम पाय एकदम हळू टाकायचे, जास्त फटका नाही बसला पाहिजे पायाला, या हिशोबाने पाय टाकायचे, एकदम स्लोमध्ये रनिंग करायची रोडवरून. हां, ग्राउंडवर तुम्ही करू शकता फास्ट, किंवा रोडवर कसं एकदम स्लो करायचं, फटका बसला तुम्हाला शिन पेन नाही हिल पेन होऊ शकतो, त्याच्यामुळं सावकाश करायचं कधी पण. तर चला जॉगिंग करू आता, आणि त्याच्यानंतर पुढचा वर्कआउट काय ते बघू. आपण निदलची तर जॉगिंग केली, आपण 7 ते 8 राऊंड मारले आपण नॉर्मल एकदम. कारण की आजचा वर्कआउट आहे आपला, आज पण दुसरा वर्कआउट करायला जमणार नाही, त्याच्यामुळे आज पण आपण काय करणार, स्किपिंग मारणार आहे. पण स्किपिंगमध्ये एक ट्विस्ट आहे, कारण की काल आपण नवीन स्किपिंग बनवली ना, त्याचं कंपॅरिझन करणार आहे आज, ही स्किपिंग ओके की ती स्किपिंग ओके. तर बघू. तर चला पहिले काय करू, वॉकिंग करू थोडीशी. वॉकिंग केल्यानं बॉडी हे होऊन जाते, कूलडाऊन होती त्याच्यामुळं. आणि हीच गोष्ट आपल्याला, जोपर्यंत आपलं ग्राउंड ओके होत नाही तोपर्यंत आपण जास्त रोड रनिंग करणार नाही, रनिंगच्या ऐवजी दुसरी ॲक्टिव्हिटीज आहे ना ती करणार. जोपर्यंत मग ग्राउंड ओके होतं तोपर्यंत दुसरी ॲक्टिव्हिटीज आपली ओके होऊन जाते, मग आपण रनिंगवर फोकस करू शकतो. हा फंड आहे. तर चला. तर आपल्याकडे ही स्किपिंग आहे बघा, ही आपली रेग्युलरवाली आहे, आपण बनवली होती ती जाडवाली, आणि ही करणने आणली होती. त्याला म्हणलं होतं हँडल बसवलंच नाही त्यांनी अजून. बघा ह्याचा डिफरन्स किती बघा, लगातार कॉस्ट तर सेमच आहे दोन्हीची, पण आपण बघणार आहे आता स्किपिंग ही मारून बघणार आहे, ह्याची पण लेंथ तेवढीच आहे. ह्याची पण लेंथ तेवढीच आहे, दोन्ही सारख्याच आहे. पण दोन्ही सारख्यामध्ये आपण स्किपिंग मारू, एक ट्रायल मारू, त्याच्यानंतर बघू आपण नेमकी काय फंड होतो. दोन्हीचा फंडा क्लिअर आहे. आपण स्किपिंग मारणार आहे, पण स्किपिंगमध्ये आता तुम्हाला सांगतो स्किपिंगचे बेनिफिट काय होते. तर लई लोकांना माहीत नाही स्किपिंगचे बेनिफिट काय असते, तर आज आपण सांगणार आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का, स्किपिंग
हा वर्कआउट किंवा या एक्सरसाइजला जास्त जागा लागत नाही आणि तुम्ही घरी बसल्या कुठं पण करू शकता. टेरेसवर करू शकता, घरात करू शकता, ग्राउंडवर करू शकता, कुठं पण करू शकता. लगेच क्विक रिझल्ट भेटतो आणि तुमचा सगळी पुरा बॉडीचा ऑल ओव्हर वर्कआउट होऊन जातो स्किपिंगने. तर हा फंडा आहे. त्याच्यामुळे स्किपिंग कमी टाईममध्ये जास्त वर्कआउट म्हणजे रनिंगच्या नंतर हाच आहे, हा फंडा आहे. तर दुसरी गोष्ट, आपण जर डेली स्किपिंग मारली तर एक एक काम होतं, वजन लवकरात लवकर कमी होतं. जे स्टमक फॅट असतो, बेली फॅट असतो, एक्स्ट्रा जी चरबी असती ना एकदम सगळी कमी होऊन जाते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, स्किपिंग डेली मारली तर काय होतं, आपलं हृदय चांगलं राहतं, काम ओके करतं. कारण की हा पण एक कार्डिओमध्ये रनिंगचा एक भाग आहे, हा वर्कआउट स्किपिंग वर्कआउट. त्याच्यानंतर काय होतं, आपले रक्तवाहिनी असते ना ते एकदम सुरळीत चालत्या. म्हणजे कुठं ब्लॉकेज होत नाही, कुठं येत नाही, रक्त हे होत नाही, एकदम ओके चालत्या. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, आपण जर स्किपिंग वर्कआउट करत राहिलो डेली सेटमध्ये मारत राहिलो तर आपल्या जॉईंट्स ज्या हड्ड्या असत्या ना आपल्या, त्या मजबूत बनते आपल्या. हा फंडा आहे, स्किपिंगनी हड्ड्या मजबूत बनत्या. त्याच्यानंतर आपलं काय, हे एक स्किपिंग कमी टाईममध्ये जास्त वर्कआउट होतो, हा तर आहेच. पण त्याच्यानंतर जे स्किपिंग मारली आपल्या अंगामध्ये ऊर्जा आणि ताकद राहते, स्पार्कपणा म्हणत नाही, स्पार्कपणा, एनर्जी ही राहते. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पोलीस भरती किंवा फिटनेस जर करत असले ती गोष्ट ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही पोलीस भरती ते करत असले तर काय होतं, फंडा तुम्ही स्किपिंग मारते त्याच्याने काय होतं माहिती आहे, तुम्हाला स्पार्क पॉवर येते. जे रनिंगमध्ये एकदम 1600 मीटरला 100 मीटरला पळत नाही की जागेवर स्पीड घेते बघा, तो फंडा होतो, जागेवर स्पार्क पॉवर येते आपली, हा होतं. त्याच्यानंतर काय होते, आपचे काप्स बनते. काप्स म्हणजे हे काप्स बनते, ग्लूट्स बनते, हे थाईज बनती. ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या आणि ह्याच्यामध्ये मसल येते, ताकद येते, स्ट्रेंथ येते. म्हणून रनिंगमध्ये तुमचे पाय थकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दम लागत नाही, ते स्टॅमिना वाढतो, स्ट्रेंथ पॉवर वाढते आणि तुमच्या मांड्या मसल पुरी मजबूत बनते आणि ऑल ओव्हर बॉडीचा फॅट पूर्ण गळून जातो. त्याच्यामुळे हे मेन स्किपिंग ही एक्सरसाइज ऑल ओव्हर म्हणत नाही का, दूध जसं सर्व संपूर्ण असतं तसं हे स्किपिंग एक्सरसाइज आहे. त्यांनी सगळ्या पुरा बॉडीचा ऑल ओव्हर फॅट लॉस कमी होतो आणि पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो. तर हा फंडा आहे स्किपिंग मारण्याचा. तर चला, त्याच्यामुळे आपण डेली स्किपिंग ॲड करतो. जोपर्यंत आपली रनिंग होत नाही तोपर्यंत आपण स्किपिंग आणि स्टेप वर्कआउट किंवा इन आउट वर्कआउट ह्याच्यावर जोर देणार जास्त, म्हणजे रनिंग आपली कवर होऊन जाईल, बंदच नाही पडणार. तर चला स्किपिंग मारू आता नवीनवाली.
तर आपण नवीनवाल्या स्किपिंगच्या करंटच्या स्किपिंगच्या आपण 150-150चे 10 सेट मारले आपण. तर आपण एवढे तर मोठ्या स्किपिंगने मारता येत नाही. मोठ्या स्किपिंगचे 5 ते 6 सेट होते फक्त 100-100चे. 150 तर होतच नाही, कारण हातात जोर लागतो. तर हे आपण दोन्ही स्किपिंग मानल्या, हे जास्तच आपल्याला स्किपिंग मारायचं असल्या तर छोटी दोरी यूज करू, आणि तर कमी जर मारायचं असल्या ना आपल्याला तर मोठी दोरी यूज करू, असं फंडा करू आपण. तर ह्याच्या आपण स्किपिंग मारल्या, दोरीच्या स्किपिंग कंप्लीट झाल्या. तर आपण 150 म्हणजे कमीत कमी 1500 स्किपिंग मारल्या आपण. 1500 तरी 1500 कमी आहे. पहिले आपण लॉकडाऊनच्या टायमाला पहिले आपण 5-5 हजार पर डे मारत होतो. म्हणजे प्रत्येकाचा हजारचा सेट मारत होतो. 500-500 सेट मारत होतो. 500चा सेट तर कमीत कमी होतोच आपला. आता प्रॅक्टिस नाही तेवढी. पहिले एवढे खतरनाक प्रॅक्टिस होती ना, 1000-1000चा किंवा 500-500 सेट मारायचो आम्ही. तर चला आता मारले 1500 पुऱ्या स्किपिंग आपण. तर आता पुढचा वर्कआउट काय आहे तर ते बघू. पण एवढं आहे, 1500 मारले आपण, पण एकदम कडक सरफेसवर मारले. मातीवर मारले थोडी जास्त झाली असते. हे कडक सरफेसवर कसा होतो, एकदम फटका बसतो पायाला. आणि कडक सरफेसवर जास्त मारू नये. आपण मारले पण पाय कसे एका पोझिशनला नाही ठेवले, मागं पुढं, कधी साईडला, कधी अप डाऊन, ह्या पोझिशनने सगळं स्किपिंग मारलं. त्यामुळे काय होतं, जे एनर्जी फटका पडतो ना पाया आपला ह्याचा कडक सरफेसचा, तो डिवाइड होऊन जातो. वेगवेगळ्या प्रकारे मारले ना तर डिवाइड होतो. नाहीतर एकाच सारखं मारले तुम्ही तर ते एकदम फटका बसू एक तर तुमच्या गुडघ्याला प्रॉब्लेम येईल, नाही तर शिन पेनला प्रॉब्लेम येईल, नाही तर हिलला प्रॉब्लेम येईल, टाच दुखन, ह्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे हे जेव्हा कडक सरफेसवर रनिंग करा किंवा हे करा, स्किपिंग मारा, त्यामुळे थोडं सावकाश आणि काळजीपूर्वक घेऊन मारा. तर चला पण आता मारणार आहे सपाटे आपण मारणार आहे. त्याचे पण आपण सेटमध्ये मारतो, कारण की आपण सध्याला शिकायच्या कंडिशनमध्ये आहे. सध्याला जसं येईल तसं मारू राहिलो आपण, हळूहळू करून डेव्हलप करू त्याच्यामध्ये आपण. तर या ठिकाणी पुरी घाण करून टाकली. काल एकदम साफ होतं बरं, काल एकदम इथून पाणी वाहत होतं, एकदम साफ होतं, बसायला ते एकदम विदाऊट फट्ट्याचं बसता येत होतं. आता पूर्ण घाण होऊन गेली बघा. कोणी केली काय म्हणते, गाय आलत्या का कोण पोरं आलती? पोरं तर नाही, पण गाय आली असं काही पाय दिसू राहिले गायचे पाय बघा. ते त्याचे वाटतं, गाया चालत्या चरायला, पूर्ण मग इकडे तिकडे धिंगाणा करून टाकला पूर्ण. तर चला आपलं काय सपाटे मारू.
तर सपाट्याचे आपण 7 ते 8 सेट मारले 10-10चे. तर पहिल्या दिवसापेक्षा आता थोडे सपाटे जमू राहिले. तर थोडे अजून ग्रोथ करू आपण थोडं, कारण की डेली नवीन काही ना काही इम्प्रूव्ह करायचं. कारण की एक फंडा काळ आपला डिप्सपेक्षा या सपाट्यामध्ये आपली बॉडी लवकर रिॲक्ट करू राहिली, म्हणजे पंपिंग जास्त होऊ राहिली. तर हे ट्रायसेप, ही चेस्ट, कारण की आपण नॉर्मल डिप्स मारत होतो काहीच वाटत नव्हतं. त्याच्यानंतर ट्रायसेप वाढते, हे फोर आर्म्स वाढते, हे चेस्ट वाढती, अजून हे थाईज वाढती. या सगळ्या गोष्टी वाढते ह्याच्यात. आपल्या पहिले मारत होतो पहिल्या ह्याच्यात एवढं नव्हतं वाढत, पण ह्याच्यामध्ये जास्त जोर पडतो. तर चला आपलं सपाटे वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता काय करू, रेग्युलरमधलं ॲप्स करू आपण. चला साफ करणं लागेल आपल्याला, त्यासाठी उपटणं लागेल. गवतने साफ करून घेऊ. तर ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाले. आपण 4 सेट मारले 2-2चे. तर रेग्युलरमधले ॲप्स आपले कोणती पण गोष्ट तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवशी रिझल्ट येणार नाही. डेली करत गेलं तर रिझल्ट येतो. आणि कधी पण पहिला दिवस आणि लोकांचे 100वा दिवस हे कंपॅरिझन कधी नाही करायचं. कारण आपला पहिला दिवस असतो, कारण त्यांचा 100वा दिवस असतो. त्यामुळे आपण कसं वाटतं, जिमला येतो किंवा वर्कआउटला येतो, एक दिवस पळतो, दुसऱ्याला पाहतो त्याची बॉडी ओके, आपली बॉडी होत नाही बरोबर, आपली बारीक अंग दिसतं, त्याचं एकदम स्ट्रॉंग दिसतं. त्याच्यानंतर आपण लगे डिमोटिवेट होऊन जातो. तसं होऊ नका. त्याचे 100 दिवस आहे, लक्षात ठेवा. आपले फक्त एकच दिवस आहे. काय फरक आहे का नाही, हा मेन फंड आहे. त्याच्यामुळे आपण तर 100 दिवस करा, त्याच्यावरही सेम होऊन जाईल. ही गोष्ट आहे. फक्त पेशन्स ठेवणं लागते आणि कन्सिस्टन्सी लागते. डेली एकच काम करायचं, कंटिन्युटी जोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही त्याच्यामध्ये. तर चला, आज बरं झालं पाऊस गेला. सकाळी नॉर्मल होता. तर आता स्किपिंग करू, कारण की कपडे आज वल्लेच झाले नाही बघा. नाही तर सलग 4-5 दिवसापासून कपडे वल्ले होऊ राहिले. तर स्ट्रेचिंग आपण इथंच करू, कारण की बाकी सगळं ग्राउंड खराब आहे. चला.
तर आजची आपलं वर्कआउट आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग कंप्लीट झाली. तर आता काय करू, आज आपण शिकलो स्किपिंग कशी मारायची. तर चला जायची तयारी करू आता. आजचा व्हिडिओ झाला कंप्लीट. तर आज आपण बघितलं स्किपिंग कशी मारायची आणि त्याचे बेनिफिट काय काय आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. बाय.